नमस्कार, तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. उपस्थित सर्व या आजच्या या कार्यक्रमाला धामणकर नाका मित्र मंडळाने जो अत्यंत सुंदर देखावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, याशिवाय एक सामाजिक संकल्पना म्हणून 25 CCTV कॅमेरे त्यांनी कायमस्वरूपी भिवंडी शहरात लावलेले आहेत. त्यानिमित्त त्यांचं करेल तेवढं अभिनंदन थोडंच आहे. याशिवाय ते दरवर्षी करत असलेले उपक्रम ते अत्यंत चांगले आणि समाजोपयोगी आहेत. त्यांचा यावर्षी गेल्या वर्षी केलेल्या कामाचा पोलीस विभागातर्फे सर्वप्रथम पुरस्कार हा पोलीस विभागाकडून करण्यात आला होता आणि या वर्षी मला खात्री आहे की त्यांना तसा तो पुरस्कार यावर्षी देण्यात येईल. कारण सर्वात प्रथम पर्यावरणपूरक गणेश मंडळ त्यांचं झालेलं आहे आणि त्यांच्यापासून प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात या शहरामध्ये होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं अनुकरण करून अनेक मंडळं यानंतर अशा पद्धतीने पर्यावरणपूरक गणेश मंडळ तर होईलच, याशिवाय सामाजिक आणि ऐक्यासाठी CCTV सारखे उपक्रम आणि इतरही अनेक चांगले उपक्रम राबवतील अशी मला खात्री आहे. या निमित्ताने धामणकर मित्र मंडळाने आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आणि यथोचित सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. आता मी येताना बघितलं ते गार्डमध्ये पण मुस्लिम पोरं गार्डमध्ये उभे आहेत का सगळ्यांना हे करायला, म्हणजे सगळ्या हिंदू मुस्लिम समाजाला एकत्र घेऊन संतोष शेट्टी आणि त्यांची टीम ही चालत असते आणि प्रत्येकाला जो मान सन्मान द्यायला पाहिजे. कारण का इकडे गर्दी सगळ्यात होते, जास्त होते आणि इकडूनच लोकांना समजते गणेश उत्सव किती जोरात आहे. कारण का एवढी गर्दी जी धामणकर नाका मित्रमंडळामध्येच होते आणि एक आपला जो सण आहे त्याचा उत्साह पण इकडूनच सगळ्यांचा वाढतो आणि जो चांगला कार्यक्रम म्हणजे सगळ्यांना घेऊन चालणारा कार्यक्रम जसं CCTV आहे तसा कार्यक्रम एक धामणकर नाका मित्रमंडळ आणि संतोष शेट्टीच्या माध्यमातून होतो. मी त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. असे 37 वर्ष झाले आणि असे वर्ष जे बोलताना 50 वर्ष होऊन ते 100 वर्ष, असाच कार्य समाजासाठी आणि देशासाठी आपण करत राहा एवढीच मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या धामणकर नाक्याच्या संपूर्ण शहराचं नाव लौकिक करण्याच्या दृष्टीने अधिक आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी एवढीच आम्हाला विनंती करतो. मला सालाबादप्रमाणे पुन्हा आपण गेल्या 36 वर्षे माझे असते, हे 37 वर्ष आहे आणि मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की ज्या पद्धतीने मला बोलतात माझं सुद्धा हा वयाच्या 28 वर्ष झालेले आहे आणि माझं लायसन हे ईश्वराच्या कृपेने रिन्यू होते आणि म्हणून मला आनंद होतो आणि हे नेतं किंवा सर्व सगळ्यांना पुन्हा विनंती करतो की आपण संतोष शेट्टीच्या मागे राहावा आणि त्यांना आशीर्वाद सर्वांनी द्यावा एवढीच सर्वांना विनंती करतो. आजच्या दिवशी मला बोलवलात नित्यनियमाप्रमाणे त्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, त्यांच्या सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो आणि माझे भाषण बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे आपला महाराष्ट्रातून जगभरात आहे प्रसिद्ध होईल असं वाटतं. 100%. आता यूट्यूबच्या माध्यमातून आमचं जगभर आम्हाला बघतात लोक. यूट्यूबच्या माध्यमातून आज आमचे धामणकर नाका टोटल खाली भिवंडीला येत नाही. आज कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुंबई, अंबरनाथ सगळं ठिकाणी लोक होतात. काही माझे मित्र दुबईमध्ये राहतात, काही US लंडनमध्ये. एक दिवस ते लोक पण येऊन तिथे दर्शन करून जातात. हा एकतमाचा राजा आणि मुराद पूर्ण करणारा गणपतीचं पण नाव उसारा भरपूर लोकांचं मुराद पूर्ण झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता या लाईन बरोबर किती छोटे बच्चे घेऊन चाललेले छोटे बच्चे. आम्हाला माहीत होतं. आता नंतर आम्हाला समजलं जेव्हा आम्हाला चांदीचे खूप काही वस्तू आम्हाला भेट द्यायला लागले लोक आणि खास करून मुस्लिम फॅमिली पण यायला लागले. आम्हाला जर माहीत पडलं का जे छोटे मूल बाल असतात त्यांना हे आम्हाला माहीत नव्हतं. माझं मी बघितलं की तिथं का रात्री येतात आणि इतकं आम्हाला कोण देतो. खूप लोकांनी खूप दान केलं आहे. काही लोकांनी बघा आज पूर्ण गणपती बघता पूर्ण चांदीने सजलेलं आहे. तो काही ना काही कुठे लोकांचे असं म्हणणं ते पुरं होते. ज्यांचं पण म्हणणं आहे कोणतं लग्न होत नाही ते येतात इकडे
आणि आम्हाला इकडेच करतात साहेब आमचा असा बसणं झालं आम्हाला त्यांच्या पूजेला बसायचं आहे. पण 100% हे जे मंडळ आहे हे जे गणपती आहे ह्याच्यामध्ये काही ना काही ताकद आहे देवाचा. त्यामुळे इतकं मोठा गर्दीमध्ये एरियामध्ये धामणगाव नाक्यामध्ये हे गणपती बसते आणि इतकं वर्ष बसते सर्वांना घेऊन चालणार गणपती आणि मागेल ते भेटणार गणपती. 10 दिवस चालणार हा उत्सवाला सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाय आहे? तिकडे 5-5 एजन्सी ठेवले आम्ही. आपण बघू शकता लेडीज पण आहे, सिक्युरिटी अलग अलग आहे, मुंबईवाले आणि एक नियोजन एक इतकं चांगलं नियोजन आहे का ते पोलीस झोन टूचे जितके आमचे अधिकारी आहे आमचे सेक्शनचे अधिकारी एक प्लॅनिंग करून जातो आम्ही काय करणार आहे. आमचा एक गोष्ट आम्ही पोलिसांना सांगतो आज मी हे करणार आहे. टोटल CC कॅमेरा लागल्या चालवतं ते आमच्याकडे पण लिंक आहे त्याची आणि सेक्शनकडून आम्ही सांगितलं पर्यटन घ्या. आमचे जितके मेन कार्यकर्ते सर्वांकडे ते लिंक आहे. म्हणजे सुरक्षाबद्दल जसं आम्ही 1-1.5 महिने काम करतो म्हटलं बऱ्यासाठी मग त्यामध्ये ह्या सुरक्षा पण खूप मोठा विषय असतो. एक अजून मला माहिती येतो की यांना मी ब्लड कॅम्प ठेवलं आहे. ब्लड कॅम्पमध्ये जो ब्लड दान केलेलं 10 लाखचा आम्ही इन्शुरन्स त्याला फी देतो. 1 वर्षासाठी 10 लाखचा आम्ही इन्शुरन्स त्याला फी देतो. आणि असंच कॅम्पसाठी लोकांचा डोलेचा ऑपरेशन असं डोक्युमेंट असो ते सर फ्री करतो. आता खूप 10 दिवसमध्ये आमचा कार्यक्रम आहे आणि आपल्या माध्यमातून मी लोकांना एक विनंतीच करतो की इतकं जे चांगलं जे बनवलं आहे ते तुमच्यासाठी बनवलं आहे. इतकं जास्त लोक येणार आरामात लाईन लावणार बघणार तर आमच्या जे आम्ही जे काम केलं आहे आम्हाला आमचं ते एक बक्षीस जितक्या लोकांना आम्हाला आमचे ते बक्षीस आहे. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रभर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.